ब्युटिफुल ट्युलिप्स. हाय करा तिघ जण, हाय करा. अरे वा. सियानाच्या ड्रेसला लिटरली मॅचिंग आहे. किती सुंदर आहेत बघा फ्लावर्स. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आहे मे बी नेक्स्ट डे म्हणू शकतो, कारण की एव्हरीडे मी काय व्हिडिओज फिल्म करत नाही आहे. फॅमिलीसोबत सुद्धा टाइम स्पेंड करते. सो त्यामुळे आय थिंक काल व्हिडिओ फिल्म केला नव्हता. पण आज आम्ही चाललो आहोत एका वेगळ्या ठिकाणी ट्युलिप गार्डन बघण्यासाठी. आणि दिस इज द फर्स्ट टाइम वी आर गोना सी ट्युलिप गार्डन, म्हणजे आमची फॅमिली. कारण की सानिका वगैरे इथेच राहतात, सो त्यांनी बरेचदा पाहिलेलं आहे. मागे तुम्हाला अगस्त्याचा थोडा थोडा आवाज येत असेल. सगळेजण रेडी होत आहेत, शूज घालतात, जॅकेट्स वगैरे ते सगळं. कारण की इथे थंडी खूप जास्त आहे आणि इथून असं बाहेर दिसतंय, पण सनी दिसतंय, पण तरी सुद्धा थंडी आहेच. सो जॅकेट्स वगैरे प्रत्येक वेळेस बाहेर जाताना लागतातच. सो तेच तयारी चालू आहे आणि आता निघतोच आहोत. 1-1.5 तासाचा रस्ता आहे. कोणतं ट्युलिप गार्डन आहे वगैरे या सगळ्या गोष्टी मी थोड्याच वेळात तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करते, म्हणजे इन्फॉर्मेशन. तर स्टे ट्यून. आणि माझा आजचा लुक पण शेअर करते. छान छान व्हिडिओज काढायचे आहेत, फोटो काढायचे आहेत. आणि सगळ्यात पहिल्यांदा मी ट्युलिप गार्डन बघणार आहे, ह्याचीच मला खूप जास्त एक्साइटमेंट आहे. सो लेट्स गेट गोईंग. जस्ट आत्ता मी खाली चालली आहे. आणि मागच्या वेळेस जेव्हा मी इथे आले होते ना, तर मागच्या वेळेस मी जेव्हा आले होते तेव्हा तुम्हाला कम्युनिटी फिरून वगैरे दाखवलीच होती. आणि अजूनही सानिका वगैरे तिथेच राहतात. चेतन ऑलरेडी 3 मुलांना घेऊन खाली आलेले आहेत आणि कार सीटमध्ये वगैरे बसवतात. इथे आम्ही मुद्दामून मोठी गाडी रेंट केलेली आहे, कारण की आम्हाला सगळ्यांना एकत्र फिरायचं होतं, म्हणून एक मोठीच गाडी घेतली, जेणेकरून सगळे सोबत बसून जाऊ शकतात. त्याचबरोबर रोज आम्ही कुठे ना कुठे फिरतो आहोत बाहेर. न्यूयॉर्कलाच आम्ही भरपूर वेळा गेलो ॲक्च्युली, कोणत्या नवीन प्लेसेस एक्सप्लोअर करण्यासाठी. तर आम्ही डे बिफोर यस्टरडे गेलो होतो आईस्क्रीम म्युझियम बघण्यासाठी. आणि सियाना आणि सानिका गेल्या होत्या अलादीन म्युझिकल, म्हणजे ब्रॉडवे शो बघण्यासाठी. पण अगस्त्य आणि शौर्य लहान पडतात एकदम, तर त्यामुळं त्यांना काय ते ब्रॉडवे शो वगैरे समजणार नाही. म्हणून आम्ही काय केलं की सानिका गेली सियानाला घेऊन ब्रॉडवे शोला, आणि मी आणि चेतन मुलांना घेऊन गेलो, म्हणजे शौर्य आणि अगस्त्यला घेऊन गेलो आईस्क्रीम म्युझियमला. तर मुलांनी खूप एन्जॉय केला आईस्क्रीम म्युझियममध्ये आणि खूप छान होतं. त्याच्याबद्दल पण मी बोलते तुमच्याबरोबर. आवाज येत असणार आहे तुम्हाला. हाय हाय हाय. Doesn't make any sense to me, but who am I to question my feelings? I'm leaving you for someone else, but it's not who you might think it is. It's someone who जस्ट आत्ता आम्ही इथे येऊन पोहोचलोय आणि आज वेदर खूप छान आहे. बरं झालं आजचाच दिवस सिलेक्ट केला ते. आणि ॲक्च्युली आजचा दिवस सिलेक्ट केला ह्याचा अजून एक रिझन म्हणजे की फार्म आजच चालू झालेला आहे, म्हणजे या सीझन करता आज पहिला दिवस आहे. आणि लकीली आम्ही पण इथे आहोत आत्ता सध्या न्यू जर्सीमध्ये. तर म्हणलं की बघून येऊया. फार्मचं नाव आहे हॉलंड रिज फार्म. आणि आम्हाला येण्यासाठी इथे 1.5 तास वगैरे असा लागला. मुलं जस्ट झोपेतून उठलेली आहेत. अगस्त्यासाठी आम्ही स्ट्रोलर वगैरे घेतो, कारण की खूप जास्त वॉक करावा लागणार आहे. तर चला आता सगळं घेते गाडीतनं, खाण्यापिण्याचं साहित्य, स्नॅक्स, टोप्या. कालपर्यंत आम्ही थंडीची टोपी घालत होतो, आज उन्हाची टोपी घालतो. वेदरमध्ये एकदम ड्रास्टिक चेंज आहे. गाडी लावली तिकडे आणि आता वॉक करत आलेलो आहोत. आणि तिकीटं ऑनलाईन घेतलेली आहेत आणि टाइम स्लॉट पण सिलेक्ट करायचा होता की कोणत्या टाईमला यायचं आहे ते वगैरे. आणि अवेलेबल टाइम स्लॉट जो होता तो 2चा होता आणि आम्हाला ट्रॅव्हल पण होतं 1-1.5 तासाचं. सो त्यामुळं मग दुपार. हो का, मग वी हॅव टू वेट. सानिका तिकीट्स दाखवते जे ऑनलाईन तिकीट्स घेतले. आणि आता सगळे मोबाईलवरती बारकोड फॉर्ममध्येच आहेत, तर त्याच्यामुळं
ते स्कॅन करायचं आणि मग इथून आतमध्ये जायचं आहे. तिथे आय थिंक फार्म स्टँड आहे. तिथून तुम्ही काय काय वस्तू विकत घ्यायच्या असतील तर घेऊ शकता. इथे सियाना शौर्य फोटो काढतायत या वुडन शू मध्ये. एवढा मोठा आहे तो की सियाना शौर्य दिसतच नाहीये. अगस्त्य जा तू पण. अगस्त्य पण जॉईन करतो आता त्यांना. हाय करा तिघ जण. हाय करा. अगस्त्य लुक हियर. तोंडच दिसत नाहीये त्याचं. इकडे बघ. टोपी मोठी झाली आहे. व्हिडिओ चालू आहे. मला वाटलं फोटो चालू आहे. एवढा मोठा शू आहे. एक पाय बाहेर एक पाय आत. तर इथे तुम्हाला दिसत असेल यू पिक आहे, म्हणजे तुम्ही फ्लावर्स तोडू शकता. मंडे टू फ्रायडे प्रत्येक जी म्हणजे फ्लावर स्टेम आहे ती 50 सेंटला आहे आणि वीकेंडला $1 एक आहे. तर आम्हाला आता जास्त नाही घ्यायचे फ्लावर्स. आम्ही 4-5 असे घेऊ. तर ही छोटी जी बकेट आहे ना ब्लॅक कलरची, तर ती आम्ही घेणार आहे. आणि यू ऑलरेडी हॅव इट. ओके, हां, शौर्यनी घेतली आहे तर तीच आम्ही सोबत घेऊन जाऊ तिकडे. आणि तुम्हाला जर का 50 वगैरे अशा स्टेम घ्यायच्या असतील, 50 फ्लावर्स वगैरे, तर तिथे $20ला 50 फ्लावर्स तुम्ही परचेस करू शकता. आणि तिथे मोठ्या बकेट्स आहेत तर त्या सुद्धा तुम्हाला हव्या असतील तर त्या घेऊ शकता. आता आम्ही काय ट्रॅव्हलिंग करणार आहोत कारण की लवकरच आम्हाला परत सॅन डिएगोला जायचं आहे. तर आम्ही म्हणलं की आम्ही 4-5 असेच विकत घेऊ, जास्त नाही विकत घेणार. आणि सानिकाला काय एवढे इंटरेस्ट नाही आहे तर त्यामुळं असं प्लॅन केलं. पण आता काही लोक आहेत ना ज्यांचा सकाळचा स्लॉट होता टायमिंग, तर ते लोक परत आता चाललेले आहेत आणि आम्ही आता जस्ट आलेलो आहोत. टाइम स्लॉट्स असला ना की जास्त गर्दी होत नाही, म्हणून मला टाइम स्लॉटची सिस्टीम आवडते. म्हणजे कसं फ्रीली तुम्ही फिरू शकता, फोटो काढू शकता. नाही तर सगळेच एकदम आले की खूप गजगज होते फार्ममध्ये. हे दोघं इथे चालतात साईडून. हा, हे आता जस्ट लावलेत वाटतं. इकडच्या साईडला पण आहे. येलो आहे, तिकडे रेड आहेत. पण अजूनही ॲक्च्युअल फ्लावर जे आहेत ते खूप अजून पुढे आहेत. खूप चालत जायचं आहे. हे बघा, इकडे इकडे. फार्मचं नाव ना हॉलंड रिज आहे आणि हे एका डच फॅमिलीनी इथे बनवलेलं फार्म आहे ट्युलिप्सचं. हॉलंडमध्ये जसं ट्युलिप गार्डन्स असतात तर तसे ट्युलिप गार्डन्स इथे करण्याचा एका डच फॅमिलीनी प्रयत्न केला आहे. असं तिथे सगळी इन्फॉर्मेशन लिहिली होती एंट्रन्सला. तर म्हटलं ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करावं. आणि तसंच नेदरलँड्सच्या ट्युलिप गार्डनमध्ये कसे ते वुडन शूज वगैरे ठेवलेले असतात ना, तसेच ते स्टार्टिंगला ठेवले होते. त्याचबरोबर इथे मागे तुम्हाला ती विंडमिल दिसत असेल, तर वारा आला की ती विंडमिल पण फिरते. तर असं एकदम त्यांनी इथे तसेच वाइब्स क्रिएट करायचा ट्राय केलेला आहे. प्लस पुढे तिथे रेस्टॉरंट पण आहे असं दिसतंय मला. आणि त्याचबरोबर भरपूर सारे फूड ट्रकसुद्धा आहे. आम्ही ऑलरेडी भरपूर चालत आलेलो आहे, तुम्हाला दिसत असेल तो. इथे एंट्री पॉईंट आहे आणि आता बरंच पुढे आलो आहे आणि अजूनही आपल्याला भरपूर पुढेपर्यंत चालत जायचं आहे. आणि सुरुवातीलाच सगळे फ्लावर्स आलेले आहेत आत्ता सध्या. सो आय थिंक ते लोक असे सेक्शनमध्ये थोड्या दिवसाच्या अंतरावरती असं फ्लावर्स लावत असावेत असं मला वाटतंय. कारण की समोर खूप जास्त फ्लावर्स आलेत आणि इथले जे फ्लावर्स आहेत तर ती म्हणजे झाडं जी आहेत ट्युलिपची ती अजून खूप छोटीशी आहेत. काही झाडांना आलेत तसे फ्लावर्स, नाही असं नाही. असं आहे. तिथे ते फूड ट्रक्स वगैरे आहेत जे मी बोलले. आणि इथे ही विंडमिल आहे, हे बघा. आणि तिथेच पुढे थोडे ट्युलिप्सचे फ्लावर्स आहेत. तर आता तिकडेपर्यंत आपण चालत जाऊया. सियाना, शौर्य आणि चेतन पुढे इथे वॉक करतात आणि सानिका आणि अगस्त्य मागून चालत येतात. सानिकाच्या हजबंडला आज सुट्टी नव्हती तर त्यांनी नाही जॉईन केलेलं, तो ऑफिसला गेलाय आणि आम्ही आलो आहे सगळेजण. सो त्यामुळं मुलं सियाना शौर्य पुढे पडतात आणि अगस्त्याचा स्पीड थोडा स्लो आहे. ही जस्ट 2 years old. तर त्यामुळे सानिका म्हणली तुम्ही त्यांच्याबरोबर पुढे जावा.
मी अगस्त्याला हळूहळू घेऊन येते मागून. सो ते येतील आता हळूहळू. पण चालायला तर खूप आहे. आणि अगस्त्याचा स्ट्रोलरसुद्धा आणला आहे आम्ही, जो की चेतन ढकलत आहे. पण अगस्त्याला स्ट्रोलरमध्ये बसायचं नाही आहे. सगळी मुलं पळत आहेत, तर त्याला पण मस्त पळायचं आहे. वातावरण तर खूपच सुंदर आहे आणि मोकळं रान आहे, त्यामुळं ही इज एन्जॉईंग. What is that? Wow! And another one. What is that? Flowers. Thank Tiny you. flowers. इथे सीयू आहे. सीयू say hi to the vlog. Hi. शौर्य say hi to the vlog. Hi. इथे चेतन निवांत बसले. आज नुसता स्ट्रोलर आणलाय आणि स्ट्रोलर मधलं बाळ अजून मागेच आहे. स्ट्रोलर बेसिकली सामान ठेवण्यासाठीच आणलंय, जास्त करून खाण्यापिण्याचं इथे, कारण पिकनिक वगैरे करायला पण जागा आहे. ते काय असे टेबल्स आहेत इकडे. तुम्ही बघाल ना तर सगळीकडे माणसं बसले. आत्ताशी अर्धा आलोय, एवढं असं वाटलं की गेले अर्धा तास चालतोच आहे. आणि अजून तिथं जोपर्यंत नजर जाते तोपर्यंत फील्ड आहे. हो, तिकडे खूप लांबपर्यंत आहे. हे बघा, इथे जायचं आपल्याला. इथून झूम करून मी दाखवतेय, पण चालण्यासाठी खूप जास्त डिस्टन्स आहे. ते खूप छान अशी पिंक फ्लावरची रो आहे आणि मस्त इथली जी फुलं आहेत ना ती उंच उंच झाली आहेत. इतकी छान दिसतात, खूपच सुंदर दिसतंय. हा, अरे वा, किती छान दिसतंय. आणि मुद्दामून असं घेतलंय कारण की घरी पाण्यात ठेवलं ना की छान राहतं हे आणि जास्त दिवस राहतं. सो म्हणून फुललेली फुलं लगेच खराब होतात, पण ही छान राहतात. सियानाच्या ड्रेसला लिटरली मॅचिंग आहे. आणि एक सांगितली हा, बोल ना. that tulips are actually named for their colorful buds. Yeah, because like most of their older buds are colorful. And usually when you draw tulips like this, the bud shape, and then you just draw 3 little spikes in it. अच्छा. Because you usually pick tulips when they're not bloomed. Oh, okay. Pick Shaurya. Oh, nice. तर आता आम्ही इथे छान रील्स आणि फोटोज काढतोय. मुलांचे पहिले फोटोज काढले आणि त्यानंतर सानिका म्हणाली तिकडे ना प्ले एरिया आहे, तर म्हणजे पार्क आहे छोटंसं, तर तिथे मी मुलांना घेऊन जाते आणि मग ते खेळतील मुलं तिथे. आणि तोपर्यंत मग तुम्ही फोटोशूट वगैरे जे काय आहे ते करून घ्या. ॲक्च्युली आम्ही छान छान रील्स फिल्म करायचा ट्राय करतोय, पण सगळ्या रील्समध्ये लोकच येतात, तर त्यामुळं थोडा वेळ लागतोय आणि ऊन पण भरपूर आहे. आणि आता आम्ही ऑलमोस्ट या विंडमिलच्या इथे येऊन पोहोचलेलो आहोत. तरी पण फार्म अजून संपलेलं नाही आहे, त्या बाजूला अजूनही फार्म आहे तिकडच्या साईडला. सो आता आम्ही जाणार आहे आणि लोक वेगवेगळ्या टाईपचे फोटोशूट्स इथे करतात. मॅटर्निटी शूट बघितलं आम्ही, त्यानंतर कपल फोटोशूट चालू होतं आणि आपले भारतीय पण भरपूर आहेत जे की काय काय फोटोशूट करतात. आणि आम्ही पण यूट्यूबसाठी आणि इंस्टाग्रामसाठी छान छान रील्स आणि व्हिडिओ शूट करतोय. सो डू चेकआउट माय इंस्टाग्राम अकाउंट. इट्स स्नेहा दिवाण ऑफिशियल. मी ते लिंक देते स्क्रीनवरती, तर नक्की मला तिथे फॉलो करा. इथे हे छान अशी फुलांची लाईन आहे. हळदी कुंकू आहेत काइंड ऑफ, रेड आणि येलो, सुंदर दिसतात एकदम. आणि अशी पूर्ण रो आहे, नजर पोचते तिथेपर्यंत दिसतात रेड आणि येलो कलरचे. ते चेतन मध्ये मध्येच आली आहेत ना फुलं, आणि छोटी आहेत जरा हाईटला. हा, आजच सुरू झालंय ना, मे बी त्यामुळे असेल. हा, स्लोली येतील आय थिंक सगळी, पण आपल्याला आजच जमणार होतं ना, त्यामुळं. पण छान दिसतं असं तुमच्या मागे असे दुरून पाहिलं ना की खूप सुंदर दिसतं. एक सलग कलर दिसतोय ना, आणि असे मध्ये मध्ये येल्लो, ऑरेंज, पिंक असं छान दिसतंय. ऍक्च्युली सगळं फार्म फुललेलं असेल तेव्हा खूप सुंदर दिसेल. अजून 1-2 आठवड्यामध्ये खूप छान दिसणार आहे. हा सगळा फार्मचा एरिया असा आहे. आणि तुम्ही इथे मागे बघाल तर त्यांनी तो ड्रेससुद्धा घातलेला आहे. डच लोक जो ड्रेस घालतात तो
असे भरपूर ठिकाणी ते थांबलेले आहेत आणि आता त्या फार्ममध्ये चालत चालल्यात. भरपूर लांब आहेत त्या. इकडे बघितलं तर तुम्हाला ड्रेस दिसेल. त्यांनी ती वेगळ्या प्रकारची एक त्यांची टोपी घातलेली आहे आणि शूज पण बघ आणि शूज सुद्धा त्यांचे सेम आहेत. ते वुडन वाले आहेत ना. आणि आता आमचं फोटो वगैरे काढून झालंय. इथे मागे ना तुम्हाला ते कबानास पण दिसत असतील, तर ते कबानास तुम्ही रेंट करू शकता. इथून या चेतन, हे बघा. तर ते कबानास तुम्ही रेंट करू शकता आणि तुमची काही अशी बर्थडे पार्टी वगैरे असेल तर तुम्ही करू शकता. आणि हे असं छानसं छोटंसं त्यांचं बाण आहे. तर चला आता इथे पार्कमध्ये ना सावली होती, त्यामुळे सानिका म्हणाली की मी मुलांना घेऊन तिथे बसते. मुलांना एखाद दोन लेनमध्ये ट्युलिप्स बघितले झालं, त्याच्यानंतर एवढं काय त्यांना क्रेज नसतं. आपल्यालाच हां ते काय म्हणायचं रथ काय हां ते काहीतरी त्यांनी बनवून ठेवलंय फोटो काढण्यासाठी. प्रिन्सेस कॅरेज. ते रात्री आय थिंक इव्हिनिंगला लाइटिंग पण लागत असते. हां इथे असं कॉर्न टाकलं आहे. काय म्हणायचं ह्याला, कॉर्न पीट. इथे ना असं कॉर्न टाकलंय सगळं आणि लहान मुलं सगळे खेळतात त्याच्यामध्ये. मग का. आणि हा अगस्त्य. सानिका हाय कर. Let's do a cannonball. आता आम्ही हे ट्युलिप पिक केलेले आहेत थोडेफार. आधी आम्ही करणार नव्हतो, बट आमचा मोह आवरला नाही, सो आम्ही म्हणलं की थोडेफार घेऊन जाऊ. सो हे एवढे पिक केलेले आहेत आणि आता आम्ही परत चाललेलो आहोत, कारण की लांब आहे गाडी, खूप वॉक करावं लागणार आहे आणि घरी जायला आम्हाला 1.5 तास लागणार आहे. इथे मागे ना जनरेटरचा आवाज येतोय, तर मी तुमच्याशी बोलते जसे गाडीपाशी पोहोचू. मी पुढचा प्लॅन सांगते. पण किती सुंदर आहेत बघा फ्लावर्स. ब्युटिफुल ट्युलिप्स. बापरे, खूप चाललो आज. पूर्ण शेत पालथं घातलं ह्यांचं. ट्युलिप शेत या टोकापासून त्या टोकापर्यंत. चला आता ह्याचे पैसे पे करायचे आहेत. चलो लेट्स गेट गोइंग. हंग्री. मस्त जेवायची इच्छा होते काहीतरी फुल इंडियन. ट्युलिप गार्डनमध्ये आम्ही जाऊन आलो आणि हे ट्युलिप फ्लावर्स आहेत. आणि यायला आम्हाला इथे आता वाजलेले आहेत 7:30. तिकडून आम्ही निघालो होतो 6:30ला. तर म्हटलं आता घरी जाऊन कुकिंग वगैरे करायचं. खूप थकलोय सकाळपासून, खूप जास्त वॉक झालेला आहे. तर म्हटलं इथेच रेस्टॉरंटमध्ये जेऊया. आणि न्यू जर्सीला खूप छान छान अशी रेस्टॉरंट्स आहेत, इंडियन रेस्टॉरंट्स. तर आम्ही नेहमी आलो की आमचे प्लॅन असतो की कुठे कुठे जेवायचं काय. सो आत्ता आम्ही आलेलो आहोत मेजवानीमध्ये जेवायला आणि इथे खूप छान व्हेज नॉनव्हेज मिळतं. तर बघूया आता काय खायचं काय नाही ठरवूया. पण आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते आहे. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल. तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी 10:30 वाजता. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.